नमस्कार विद्यार्थिनींनो, आज आपण प्रकरण 5च्या भाग 6 याला सुरुवात करणार आहोत. आपण या प्रकरणामध्ये सामाजिकदृष्ट्या अपंग बालकं आणि त्यांच्याकरता असणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या सोयी यांच्याबद्दल करत आहोत. बऱ्याचशा सोयीसुविधा आपण बघितल्या, फॉस्टर होम बघितलं, स्पॉन्सरशिप प्रोग्राम बघितला. आज आपण रिमांड होम याच्याबद्दल अभ्यास करणार आहोत. ही पण एक मुलांकरता असणारी सोय आहे. तर सामाजिकदृष्ट्या अपंग जी मुलं आहेत त्यांच्यापैकी एक प्रकार आहे बालगुन्हेगारांचा. हे आपण आधीच केलेलं आहे की कोणते कोणते प्रकारची सामाजिकदृष्ट्या अपंग मुलं असतात. तर जेव्हा ही मुलं अपराध करतात आणि पकडल्या जातात त्यावेळेस यांच्यावर बाल न्यायालयात गुन्हा दाखल केला जातो आणि त्या ठिकाणी जेव्हा चौकशी सुरू असते त्यावेळेस यांना घरी पाठवले जाऊ शकत नाही, कारण की यांच्यावर गुन्हा केल्याचा आरोप जो आहे तो असतो, जो अजून सिद्ध झालेला नाही. म्हणून या मुलांना घरी पाठवता येत नाही. मग आता यांना ठेवायचं कुठं? तर या मुलांना रिमांड होममध्ये ठेवण्यात येते आणि तोपर्यंत ठेवण्यात येते जोपर्यंत यांची जामीनवर सुटका होत नाही किंवा यांना इतर कोणत्या तरी दुसऱ्या संस्थेमध्ये पाठवण्याचे बाल न्यायालयाकडून आदेश होत नाही, तोपर्यंत ही मुलं जी आहेत ती रिमांड होममध्ये असतात. जेव्हा या मुलांना कारण की हे बाल गुन्हेगार असतात, तर जेव्हा या मुलांना बाल न्यायालय रिमांड होममध्ये ठेवले जाते त्यावेळेस या मुलांच्या मानसिक आणि नैतिक वर्तनाचे निरीक्षण जे आहे ते त्या ठिकाणी केले जाते आणि जर तिथं काही समस्या आढळल्या तर त्यांना दूर करण्याकरता त्यांना काउन्सलिंग केली जाते किंवा त्यांना मार्गदर्शन जे आहे ते त्या ठिकाणी केले जाते. काउन्सलिंग करत असताना त्यांच्या मनातले आधीचे जे विचार असतात ज्यांच्यामुळे त्यांनी गुन्हा त्यांनी केलेला असतो, तर ते विचार काढून टाकण्याचा प्रयत्न केला जातो आणि नवीन आणि चांगले विचार त्यांना देण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी केला जातो. जेव्हा हे सगळं सुरू असते रिमांड होममध्ये त्याच वेळेस त्यांच्यावर केस जी आहे ती पण बाल न्यायालयात बाजूने सुरू असते. या मुलांना रिमांड होममध्ये जेव्हा ती असतात या मुलांना व्यवसाय प्रशिक्षण जे आहे ते त्या ठिकाणी दिले जाते आणि आत्ताच्या काळात नवीन कोर्सेस जे आहेत ते त्यांना व्यवसाय प्रशिक्षणाच्या अंतर्गत शिकवले जातात. उदाहरणार्थ आता हा मोबाईलचा काळ आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तर मोबाईलशिवाय कोणाचं काहीच होत नाही. तर मोबाईल रिपेअरिंगचं शिकवले जाते त्यांना, इलेक्ट्रिकल वस्तूंची दुरुस्ती शिकवले जाते, चष्म्याचे काच कटिंग कसे करायचे त्याचे प्रशिक्षण जे आहे ते त्या ठिकाणी दिले जाते. म्हणजे असे व्यवसायाचे प्रशिक्षण दिले जाते की जेणेकरून ही मुलं जेव्हा रिमांड होमच्या बाहेर पडतील किंवा सर्वसामान्य लोकांच्या जगात येतील त्यावेळेस ते स्वतःच्या पायावर उभे राहू शकतील. तर अशा पद्धतीने या मुलांना व्यवसाय प्रशिक्षण जो आहे तो दिला जातो रिमांड होममध्ये. रिमांड होममध्ये आधीचे जे प्रशिक्षण दिले जायचे ते थोडेसे जुन्या प्रकारचे असायचे. उदाहरणार्थ ग्रीटिंग कार्ड बनवणे, जे आता आपण कुठंच बघत नाही कारण की व्हॉट्सॲप आलेला आहे आणि त्याच ठिकाणी आपण शुभेच्छापत्र जे आहे ते शुभेच्छा जे आहेत ते पाठवत असतो. तो शुभेच्छापत्र देणे किंवा भेट कार्ड देणे किंवा फाईल बनवणे अशा पद्धतीचे जुन्या प्रकारचे प्रशिक्षण जे आहे ते त्यांना दिले जायचे. आता ते प्रशिक्षण दिले जाते आणि नवीन प्रकारचे प्रशिक्षण जे आहे ते त्या ठिकाणी दिले जातात. ही जी मुलं असतात या मुलांना शिक्षण घेण्याची संधी पण त्या ठिकाणी दिली जाते. आता ही जी मुलं शिक्षण घेतात त्यावेळेस त्यांना नगरपालिकेच्या शाळेमध्ये पाठविले जाते किंवा जर ते रिमांड होम महानगरपालिकेच्या हद्दीत असेल तर महानगरपालिकेच्या शाळेत या मुलांना शिक्षण घेण्याकरता पाठवले जाते. या ठिकाणी या मुलांना 2 वेळचे जेवण आणि नाश्ता जो आहे तो दिला जातो. अर्थातच राहण्या खाण्याची सोय जी आहे ती त्या ठिकाणी रिमांड होममध्ये असते. बाल गुन्हेगारांना हे जे रिमांड होम असतात या ठिकाणी या संस्थेमध्ये बालगुन्हेगाराव्यतिरिक्त बालकामगार, घरातून पळून आलेले मुलं,
हरवलेली मुलं किंवा ज्या मुलांना पालकांनी सोडून दिलेली आहे अशी मुलं रिमांड होममध्ये आणली जातात आणि त्या ठिकाणी पोलिसांच्या माध्यमाने आणि त्या ठिकाणी त्यांना ठेवलं जातं रिमांड होममध्ये, जोपर्यंत ही मुलं दुसऱ्या संस्थेमध्ये पाठवल्या जात नाही तोपर्यंत या ठिकाणी त्यांना ठेवलं जातं. रिमांड होम जे आहे हे मुलांकरता वेगळं रिमांड होम असतं आणि मुलींकरता वेगळं रिमांड होम जे आहे ते त्या ठिकाणी असतं. याच्यानंतर आता याची जी पुढची सेवा आहे ती सामाजिकदृष्ट्या अपंग मुलांकरता ती आहे SOS विलेज किंवा बालग्रामच्या नावाने सुद्धा आपण त्याला ओळखतो. आता SOS विलेज याची फुल फॉर्म S पासनं सेव्ह, O पासनं अवर आणि परत S पासनं सोल्स म्हणजे आम्हाला वाचवा अशी हे जे आहे असं हे SOS विलेज असते किंवा त्याला आपण मराठीमध्ये किंवा हिंदीमध्ये बालग्राम असं म्हणून ओळखतो. तर भारतात सगळ्यात पहिल्या बालग्रामची सुरुवात जी आहे ती 1964 साली दिल्ली फरीदाबाद रोडवर जी आहे ती त्या ठिकाणी दिल्ली मथुरा रोडवर फरीदाबाद या ठिकाणी ही स्थापना जी आहे पहिल्या SOS विलेजची स्थापना झाली आणि त्या काळच्या आणि श्रीमती इंदिरा गांधी जी आहेत त्यांनी या पहिल्या SOS विलेजचे उद्घाटन जे आहे ते केलेले होते. तर हे SOS विलेज काय करतात तर SOS विलेज ची स्थापना करण्यामागचे उद्दिष्ट जे आहे ते असे आहेत की मुलांना या SOS विलेजेसमध्ये घरच्यासारखं वातावरण मिळेल हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून बालग्रामची किंवा SOS विलेजची स्थापना जी आहे ती त्या ठिकाणी केली जाते. घरचं प्रेमाचं आणि मायेचं जे वातावरण आहे हे बालकाच्या वाढीकरता आणि विकासाकरता पोषक असतं हे आपण वारंवार करत आलेलो आहोत. तर SOS विलेजमध्ये या मुलांना तशा पद्धतीचं वातावरण उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न जो आहे तो त्या ठिकाणी केला जातो. आता बालग्रामची वैशिष्ट्य काय आहेत ते आपण बघूया. तर बालग्राममध्ये एक मातेची नियुक्ती जी आहे ती त्या ठिकाणी केली जाते. ही जी माता असते ही माता हिचे संपूर्ण आयुष्य या मुलांकरता अर्पित करते आणि कारण की माता किंवा आई घरामध्ये असते म्हणून या मुलांना प्रेमाची आणि सुरक्षिततेची ग्वाही जी आहे ती त्या मातेकडून मिळत असते. एका मावशीची सुद्धा नियुक्ती जी आहे ती SOS विलेजमध्ये केली जाते. SOS विलेजमध्ये किंवा बालग्राममध्ये जसं एका गावामध्ये वेगवेगळ्या प्रकारची घरं असतात तशाच पद्धतीने या SOS विलेजमध्ये गावासारखी वेगवेगळी एका खेड्यासारखी वेगवेगळ्या प्रकारची घरं बनवलेली असतात. त्यांना कॉटेज आपण असं म्हणतो. एका कॉटेजमध्ये बेडरूम असते, स्वयंपाकघर असतं, वेगवेगळे छोटे छोटे बेडरूम्स असतात, स्वयंपाकघर असतं आणि बैठक असते. म्हणजे एका घरामध्ये जशा पद्धतीचे रूम्स प्लॅनिंग असते तशाच पद्धतीची प्लॅनिंग जी आहे ती SOS विलेजच्या एका कॉटेजमध्ये केली जाते. बालग्रामच्या एका घरामध्ये 9 मुलं राहतात. ही जी 9 मुलं असतात ही रक्ताच्या नात्याने एकत्र आलेली नसतात. हे आपण समजू शकतो की ही मुलं जी आहे ती रक्ताच्या नात्याची नसतात. तरीही ही मुलं एकमेकांसोबत भावंडांसारखी राहतात. नवजात अवस्थेपासून ते 16 वर्षापर्यंतची 9 मुलं या घरामध्ये या SOS विलेजच्या एका कॉटेजमध्ये तुम्हाला सापडतील किंवा एका घरामध्ये तुम्हाला सापडतील. एखाद्या सर्वसाधारण घरामध्ये जसं प्रेमळ वातावरण असते तशाच पद्धतीचं प्रेमळ वातावरण जे आहे ते SOS विलेजच्या एका घरामध्ये आपल्याला सापडते. बालग्रामची मुलं जी आहेत ती पब्लिक स्कूलमध्ये जातात. आताच आपण याच्या आधी केलं होतं की रिमांड होमची जी मुलं आहेत ती नगरपालिकेच्या शाळेमध्ये जातात, परंतु बालग्रामची ही जी मुलं आहेत ही पब्लिक स्कूल्समध्ये जातात. जेव्हा ही मुलं शाळेमध्ये जातात तर त्यावेळेस ही इतर मुलांपेक्षा वेगळे आहेत असं त्यांना वाटू नये याच्याकरता प्रयत्न जे आहे ते त्या ठिकाणी
केले जातात. यांचे संबंध बाहेरच्या जगाशी तुटत नाही. जरी ते एका गावामध्ये एका कॉटेजमध्ये ते राहतात, तरी यांचे संबंध जे आहे ते बाहेरच्या जगाशी न तुटणारे व्हावेत असा प्रयत्न जो आहे तो त्या ठिकाणी केला जातो. आता भारतामध्ये तर 1964 साली बालग्रामची स्थापना झाली, परंतु जगामध्ये सगळ्यात पहिले बालग्रामची स्थापना कुणी आणि केव्हा केली, तर संपूर्ण जगामध्ये सगळ्यात पहिल्या बालग्रामची स्थापना हर्मन जिमिनर यांनी 1949 साली ऑस्ट्रियामध्ये केली. आता हे करण्याचं कारण काय होतं की दुसऱ्या महायुद्धानंतर त्यांनी बघितलं की मुलांची अवस्था कशी होते. ही मुलं, कारण की यांचे आईवडील युद्धामध्ये मारले गेलेले असतात, तर त्यावेळेस ही मुलं अनाथ होतात आणि कोणीच त्यांचं नसतं. आणि या मुलांची ही दयनीय अवस्था बघितल्यानंतर डॉक्टर हर्मन जिमिनर यांनी या मुलांना घर देण्याकरता किंवा यांच्या वाढीकरता आणि विकासाकरता घरच्यासारखं वातावरण निर्माण होण्याकरता SOS विलेजची कल्पना समोर आणली. आणि 1949 साली ऑस्ट्रिया या देशामध्ये यांनी सगळ्यात पहिल्या बालग्रामची स्थापना जी आहे ती त्या ठिकाणी केली. आणि दुसऱ्या महायुद्धाच्या अनाथ मुलांकरता या डॉक्टर हर्मन यांनी या SOS विलेजमध्ये यांना घर आणि घरच्यासारखं वातावरण उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न जो आहे तो त्या ठिकाणी केला. तर इतकं सुंदर काम डॉक्टर हर्मन यांनी केलं. आणि अशा प्रकारची जी SOS विलेज जी आहे ती आता पूर्ण जगामध्ये वेगवेगळ्या देशांमध्ये, देशाच्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये तुम्हाला सापडतील, जेणेकरून अनाथ मुलं ज्यांचे जगामध्ये कोणीच सांभाळ करणारं नाही, अशा मुलांना स्वतःचं एक घर मिळू शकेल, स्वतःची एक माता मिळू शकेल आणि स्वतःची भावंडं मिळू शकतील आणि स्वतःची एक मावशी मिळू शकेल. अशी ही कल्पना जी आहे ती त्यांनी समोर आणली. आणि बघा किती सुंदर कल्पना जी आहे ही त्यांची होती, ज्याच्यामुळे सगळ्या सामाजिकदृष्ट्या अपंग मुलांना त्याचा फायदा जो आहे तो त्या ठिकाणी झाला. तर मुलींनो, हे होतं तुमचं प्रकरण 5 आणि त्याचा शेवटचा टॉपिक. याच्या पुढे आपण प्रकरण 6ला सुरुवात करूया. पण त्याच्या आधी एक छोटासा सुविचार की आयुष्यात संकट तुमची शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठीच येत असतात. म्हणून संकटांना घाबरून जायचं नाही आणि सगळ्या तुमच्या शक्तीने आणि जिद्दीने त्यांना सामोरे जे आहे ते जायचं.